नमस्कार मित्रांनो, मी अमोल. तर आज आमका खबर लागली आहे की एका ठिकाणी बंपर अळंबी इली आहेत. जाऊन बघतो तर काय बांध पूर्ण अळंब्यांनी भरलेलो. मग आईन आणि मी पटापट अळंबी काढूक सुरुवात केलं. ही किती मोठ्या साईजची अळंबी असत बघा. अळंबी जर भुसभुशीत जमिनीत असतील ना तर ती पूर्णपणे अशा प्रकारे लांब लचक कुपळान येतं. तर यावर्षी आमका लेट पण थेट भरपूर अळंबी गावली. घरी आणलेल्या अळंब्यांका खूप सारी माती होती म्हणून ती चकाचक स्वच्छ पाण्यात धुवून घेतलं. तर आज आपण बनवतो अळंबी फ्राय. तर अळंबी फ्राय करूसाठी आपण अळंब्यांका उभे 3-4 चीर मारून घेतलं. त्यानंतर त्या अळंब्यांका मीठ लावून मस्त पैकी मळून घेतलं आणि 5 मिनिटात तशीच ठेवलं. आणि 5 मिनिटांनंतर ती स्वच्छ पाण्यात धुवून घेतलं. नंतर त्याच्यात आगळ घालून परत 5 मिनिटं ठेवलं. नंतर त्याच्यात मालवणी मसालो, थोडंसं रवो आणि तांदळाचा पीठ घालून मस्त पैकी मळून घेतलं. आणि त्याच्यानंतर आपली अळंबी अशा प्रकारे दिसत होती. मग पुढे कढईत तेल तापून आरुश्रीने एक एक अळंब्या कढईत सोडूक सुरुवात केल्या. मंद आचेवरती अळंबी फ्राय करून घेतल्यानंतर ती मस्त पैकी एकदम कुरकुरीत झाली. तर मित्रांनो, अळंबी फ्राय तर एक नंबर झालेली. तुम्ही कधी अळंबी फ्राय खाल्लास की नाही कमेंट्स मध्ये नक्की सांगा आणि अशाच कोकणातल्या व्हिडिओसाठी माका फॉलो करून जावा.